हॅलो. एक चेंडू एक रन. 4 बॉल में 2 रन हुआ है. षटक क्रमांक पहिला आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर सलीलने जी गोलंदाजी केली, प्रभावित अनबिलिव्हेबल डिलिव्हरी. संघाची धावसंख्या 2वर जाऊन पोहोचली गेले. सलील वेळा बॅकलिपचा उपयोग करत असताना गणेश कारभारी बॉलला कलेक्ट करतील. तत्पूर्वी सिंगल मेल आणि पहिलं सफल षटक, सक्सेसफुल ओव्हर. पहिल्या षटकामध्ये अवघ्या फक्त सलीलच्या गोलंदाजीवर 3 रन. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 बाद 3. वैभव साने पुन्हा एकदा फ्लॉप ठरले गेले. पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली महत्त्वपूर्ण, आणि त्यामुळे यंगस्टर पापडी पुन्हा एकदा थोडंसं संकट जरूर पाहायला मिळत आहेत. परंतु गेल्या मॅचचा रिझल्ट आपण पाहिलात की अप्रतिम 32 धावा डिफेंड केल्या. 32 धावा डिफेंड करत असताना प्रतिस्पर्धी संघाला मुलुंड धनविन या टीमला मात्र परतीचं तिकीट मिळवून दिलं. क्रिकेटचा खेळच असा आहे की या खेळामध्ये आत्मविश्वास असावा, अति आत्मविश्वास कधीच नसावा. सो ओव्हर कॉन्फिडन्स म्हटलं जातं कोणत्याही क्षेत्रामध्ये. जेव्हा तुम्ही कार्यरत असतील त्यावेळेला तो ओव्हर कॉन्फिडन्स हा डिक्शनरीमधून डिलीट कराल तर तुम्हाला खूप काही पुढे जाता येईल. यावेळेला बॅटची एज हरेश्वर किनीच्या अगदी मात्र थोडासा पुढे बॉल राहिला होता. किशोर आपल्या गोलंदाजी मार्कवर चांगलं नियंत्रण.
पुन्हा एकदा बॉल तयार. संघाची धावसंख्या स्थिर. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 3. किशोर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना यक्ष इलेक्ट्रिकल सफाळे ही टीम पाहायला मिळते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. किशोर स्वतः येत आहेत परंतु तिथे मात्र चेंडू थोडासा पुढे राहिला आणि पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केले जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचले गेले. 5 रन्स ऑन दी बोर्ड. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक दुसरा आहे. 4 षटकांचा सामना. जो संघ जिंकेल तो एकविरा स्पोर्ट्स वसई या टीम बरोबर शेवटची मॅच खेळण्यासाठी सज्ज असेल. किशोर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. 2 बॉलचा खेळ झालाय. काही मागील वर्ष किशोरने स्वतःला खूप इम्प्रूव्हमेंट केलंय आणि सुधारित गोलंदाजी करताना आतापर्यंत पाहायला मिळतो. या बॉलला एक्झिट केलं होतं. रुपेश कोळी वळत आहेत. वाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झालेत. दुसऱ्या षटकातील 2 बॉलचा खेळ झालाय. अचूक टप्पा. वेधक मारा किशोर यावेळेला करतील का? कारण पहिल्या षटकामध्ये सलीलने जी गोलंदाजी केली ती काबिले तारीफ. परंतु यावेळेला शॉट ऑफ लेन चेंडू ॲलनच्या बॅटमधून निर्मळचा ब्रँड षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. 12 रन्स. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचले गेले. अखूट टप्प्याचा चेंडू होता. शॉट ऑफ लेन चेंडू खूप लवकरात लवकर पीक केलं. ॲलन या खेळाडूकडे खूप काही पोटेन्शियल आहे. भरपूर वर्षांचा अनुभव. निर्मळ या टीममधून खेळत असताना एक फॉर्मॅट आणि त्यानंतर ओपन फॉर्मॅट यंगस्टर पापडी आणि सातत्याने यंगस्टर पापडी टीममध्ये खेळत असताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलेली आहे 12-12. चला थोडीशी घाई करा कारण शेवटची मॅच ही मात्र उजेडातच परिपूर्णता झाली पाहिजे. बोला बॅटची एज आणि प्राणभोईर जादूगर यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. शॉट थर्डमॅन आतमध्ये घेतला गेला होता आणि इथून मात्र विकेट मिळते. फलंदाज बाद ॲलन डोटी. बॅक टू द डग आउट. गॉन. षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचले गेले. 2 षटकाच्या एकंदरीत 4 बॉलच्या समाप्तीनंतर संतोष. मागील मॅचचा विचार केला तर विथ द बॅटने तेवढ्या हव्या तशा धावा आल्या नाहीत. शॉट लेगला चेंडू वळतोय तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेले. अप्रतिम चांगला बॉल होता. प्रशांत दुमाडा पूर्णपणे सरप्राईज झाले या बॉलवर. बीट केलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर यंगस्टर पापडी टीम प्रथम बॅटिंग करत असताना 13 वर जाऊन पोहोचले. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 लॉस ऑफ 2 विकेट यंगस्टर पापडी टीम. तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज आय थिंक सो लतेश मेहरला इन्व्हाइट केले गेले. एतिपाडा वाढीव
या विभागातून मात्र हे खेळाडू खूप पुढे प्रभावित करत असताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकाच्या समाप्ती अखेर 6.50च्या सरासरीने 13वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. चाय लेके रे बना लेके आया ये आगे दे तेरी कॉफी अपने लिए निकल पहले थैली में ले वो आ गया वो देखो भाई ना भाई चाबी तेरा ही है. संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचले गेले. लतेश मेहर आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने ओव्हर द विकेटने मला शॉट ऑफ लेन चेंडू होता. व्यवस्थित मात्र या चेंडूला खेळू शकले नाहीत. फिल्डर किशोर पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग आणि तेवढाच ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळतो. ग्रेट फिल्डिंग अँड ग्रेट थ्रो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14. या धावसंख्येवर 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यावेळेला ऑन साईडला तंत्रशुद्ध फटका आहे. गणेश कारभारी यांच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. सलील मात्र पुढे सरसावतील, फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट होतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. तिसऱ्या षटकातील 2 बॉलच्या समाप्तीनंतर लतेश मेहर विकेट टेकिंग गोलंदाज आहेत. आज खरी यावेळेला गरज असेल. 4 षटकांमध्ये किती धावा यंगस्टर पापडी टीमच्या संघाला मात्र थोडंफार कुठेतरी धावांवर लगाम लावावं लागेल. यावेळेला ऑन साईडला फ्लिकचा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक. किशोर मात्र फार वेगाने येत आहेत. तत्पूर्वी सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तेवढीच चांगली मात्र किशोरची फिल्डिंग आणि थ्रो सुद्धा अप्रतिम राहिलाय. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20. बॉल फेकून झाले ते 3. तिसरे षटक आहे प्रगतीपथावर. मिस्टर अर्शाम यांची सुद्धा स्पर्धा येते 23 आणि 24. आय थिंक सो 80,000 रुपीज फर्स्ट प्राइज. मतलब 8,000 ना अर्शाम. 20 धावा. अप्रतिम ग्रेट डिलिव्हरी. बॅटची एजंट टेकन. स्वतः मात्र त्या ठिकाणी बाहेर निघत असताना काय गोलंदाजी केले. लसित मलिंगा स्टाईलमध्ये हा बॉल डिलिव्हर्ड केला. क्लास, अनबिलिव्हेबल. संघाची धावसंख्या 20 रन. बॉल फेकून झाले ते 4. या षटकातील तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. अजित सुर्वे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अजित सुर्वे बॅटर. तिसऱ्या षटकातील 5वा बॉल घेऊन लतेश मेहर. यावेळेला शॉट ऑफ लेन चेंडू ऑन साईडला खेळलाय. सलीलच्या आणि किशोरच्या अगदी मधोमध बॉलला डिस्पॅच केलंय षटकाराकरिता. क्लास. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26 धावा. 26 रन्स ऑन द बोर्ड. यंगस्टर पापडी टीम आता परफेक्ट रुळावर येत असताना सॅटिस्फाईड धावसंख्येचा वाटचाल जरूर करण्याचा प्रयत्न करतायत की आपल्याला 50+ जर झाल्या तर कदाचित प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढण्याची दाट शक्यता आहे. ऑन साईडला खेळले गेलंय. षडम पूल केला गेलाय. सलील पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. हरीश्वर किनी यांच्या हातामध्ये थ्रो.
1 रन मिळेल अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27-9च्या सरासरीने शेवटचा आणि अंतिम षटक पाहायला मिळेल. हरीश्वर किनी त्या ठिकाणी सांगताय शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॉल खूप आले त्यामुळे मात्र षटकार पाहायला मिळाले. कदाचित गुडलेन स्पॉटवरून चेंडू टेक ऑफ केला असता तर टॉस झाला असता तर डेफिनेटली थोडीशी त्रस्त झाले असते फलंदाज. परंतु अजित सुर्वे एक्सपिरियन्स प्लेयर आहेत. 3 षटकांमध्ये आतापर्यंत सॅटिस्फाईड धावसंख्या 27. यंगस्टर पापडे टीम म्हणजेच या षटकामध्ये जर 15 धावा किंवा 20 धावा आल्या तर एक अतिशय उत्तम दर्जाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. कारण गेल्या मॅचमध्ये मुलुंड धानविन या टीमला 32 धावा डिफेंड केल्या होत्या. त्यामुळे मात्र इथून गोलंदाजाचं एकच ध्येय असेल की मॅक्झिमम 40. तर धावा आल्या 40-45 तर एक चांगली फायटिंग बघता येईल, फायटिंग करता येईल. झहीरभाई या सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. वेलकम झहीरभाई, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. मनोजचा पहिलाच बॉल यावेळेला इनसाइड आउटचा फटका लतेश मेहरला बीट केलंय बिटवीन द गॅप आणि सरळ चेंडू 4 धावांकरता या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31-31 या धावसंख्येवर. ऑफ्टूमच्या बाहेर हा बॉल डिलिव्हर करत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 धावा 32 रन्स. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर मनोजचा पुढील बॉल पुन्हा एकदा त्याच लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करत असताना ऑफ्टूमच्या बाहेर लगातार हा दुसरा वाईट बॉल पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली गेले. शॉट ऑफ लेन चेंडू होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले, खिचून मारला होता या बॉलला आणि सरळ चेंडू निघून जाईल चौकाराकरिता. गुड शॉट. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37-37. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. अगदी तिथून थोडासा चेंडू टॉस झाला आणि गॅपमध्ये डिप विकेटला चेंडू भिदून निघून जातोय चौकाराकरिता. फायटिंग टोटलकडे वाटचाल सुरू आहे. सदोतीस रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झाले ते 2 लगातार 2 बॉलवर 2 चौकार. अजित सुर्वेच्या बॅटमधून बॅट बोलू लागले आणि परफेक्ट यावेळेला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत आहेत. लो फुलटॉस बॉल जितू भानुशालीला जेबीला मात्र निवडलं. कोणतीही मिस्टेक करणार नाही आहेत. ब्रँड आहे मनोरचा. क्या वेळेला आपण पाहू शकतायत. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37. 37 3 बॉलच्या समाप्तीनंतर.
तीन बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37. संतोष मडवीला प्रमोट केले गेले. ते 6व्या क्रमांकावर. पिन चिटरची भूमिका निभावायची आहे. पाहायचं कशा पद्धतीने आता मात्र पिन चिटरची भूमिका निभावतील. यावेळेला शॉट ऑफ लेन चेंडू होता, पूल केलंय. खूप चांगला फटका, आक्रमकता दाखवली या बॉलवर. शॉट ऑफ लेन चेंडू आणि या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 43 रन, 43 या धावसंख्येवर. 4 बॉलचा खेळ झालाय. तर शेवटचे 2 बॉल शेष राहिलेत. चांगला बॉल होता हा, परफेक्ट यावेळेला नाहीये असं पंचांचं म्हणणं आहे. ऑफ्टमच्या खूपच बाहेर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 44, 44 रन. शेवटचे 2 बॉल आहेत. त्या 2 बॉलवर टार्गेट सेट केला असेल की 6 धावा निदान जर यायला हव्यात, 50चा आकडा क्रॉस करावा. परंतु इथून मात्र परफेक्ट यावेळेला बॉल डिलिव्हर्ड केला. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद. संतोष मडवीला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 44, 44. शेवटचा बॉल. प्रशांत दुमाडा मात्र एका साईडला फक्त 4 बॉल खेळण्यासाठी मिळाले आणि त्यामध्ये 2 रन्स, 3 डॉट आले. असे स्ट्रगल करत असताना पाहायला मिळत आहेत. गेल्या मॅचमध्ये 19 धावा, तेवढं सफल षटक 2 धावांचं. अष्टपैलू कामगिरी केली होती. दोन सर बॅटचा वापर करतायत. एक नंतर मेल तुषार तुका मात्र पुढे सरसावतायत आणि हा न करता करता फेकीपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 45 आणि 46 रनचं टार्गेट सेट केले गेले. 4 षटकांमध्ये 46 धावा यंगस्टर पापडी टीमने प्रतिस्पर्धी संघ यक्ष इलेक्ट्रिकल सफाळे या टीमसमोर 46 धावांचं लक्ष्य. सामन्याला होईल सुरुवात.
दीपू बारी. हेमकांत भोईर आणि दीपू बारी अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट सेट केले गेले ते 46 या रन्स. संतोष मडवी गेल्या मॅच मध्ये 2 षटकं काय प्रभावित होते. स्पायसी बॉलिंग पाहायला मिळाली होती. यानंतर शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल एकविरा स्पोर्ट्स वसई या टीम बरोबर 2 हात करताना पाहायला मिळेल. 5:32 झालेत. अतिशय चांगलं क्लायमेट आजच्या दिवसामध्ये. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. यावेळेला पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा अँगल क्रिएट करतो. ज्या वेळेला राऊंड द विकेटने येत असताना तेवढाच वेग आपल्याला पाहायला मिळतो. वेगेबरोबर अचूक टप्पा आपण पाहू शकाल. नियंत्रणबद्धता, गोलंदाजी लयबद्धता, एकाग्रता आणि अचूकता कशी असावी, भेदकता कशी असावी हे संतोष मडवी आपल्या खांद्याच्या जोरावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॅटची हलकीशी एज जरूर होती, मात्र इथून 1 रन मिळेल. दुसऱ्या बॉलवर सिंगल मिळत असताना लेग बायच्या स्वरूपात रुपेश मिस्त्री सर यावेळेला दर्शवत आहेत. असं वाटलं की बॅटची एज असावी, परंतु तिथून स्पष्टपणे दिसतं. रुपेश मिस्त्री सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत की लेग बायच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर बिनबाद 1. दीपू बारीवर दारोमदार. रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी स्वीकारावी लागेल. ऑन साईडला पूल केलंय दीपू बारीच्या बॅटमधून. क्लास षटकार, 6 धावा. चांगला फटका यावेळेला पाहायला मिळाला. बॉडमॅनचा खूप चांगला वापर करतो. मेलरॉय पाहतच राहिले. दीपू तांडेल यावेळेला जबरदस्त बॅटिंग करत असताना ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. या षटकाराने दीपू तांडेलचा कॉन्फिडन्स लेवल वाढला असेल. दीपू तांडेलच्या बॅटमधून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 ने पुढे सरसावत असताना 7. ऑन साईडला जरूर खेळलं गेलंय. 1 रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आहे. फेकेपर्यंत, चेंडूला उचलेपर्यंत. एकच धावेवर सॅटिस्फाईड दीपू तांडेलला राहावं लागेल. जबरदस्त बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, टेम्परामेंट, टेक्निक, फुटवर्क, टायमिंग या सर्व काही गोष्टी दीपू तांडेलच्या बॅटमधून अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात. अगोदर षटकाराने नितीन चौधरी यांचं स्वागत केलं होतं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचं टॉप एज. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. तर कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. दीपू तांडेलला माहिती आहे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9व्या धावसंख्येवर. 9 रन्स. अफजल भाई ऐसे ना बस. थँक्यू, बहुत बहुत शुक्रिया. या वेळेला ऑन साईडला कडक शॉट. काय फटका खेळलाय दीपू तांडेलच्या बॅटमधून. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक. हीच ताकद आहे या खेळाडूची. पहिला सीझन SP ट्रॉफी वेडीचं मैदान ज्याने गाजवलं होतं दांडाखाडी या टीममधून खेळत असताना आणि मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला होता तोच दीपू तांडेलला आपण पाहत आहेत. आणि संघाची धावसंख्या 15, येणारे 18 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 31 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 31 रन, 10.33चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट. दीपू तांडेल ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय ना, प्रत्येक जण त्याच्या बॅटिंगवर प्रभावित झालेत. कशा प्रकारचा बॅटिंग स्टान्स हवा आहे, बॉलर कशा पद्धतीने वेगाने मारा करेल.
रिमझिम पाऊस आणि त्यामध्ये अतिशय कणखर बॅटिंग दीपू तांडीलच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 जाऊन पोहोचली गेले. 15 रन पहिल्या षटकात. 18 बॉल 31. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला जैसे गेंद वैसी नसीहत. तुला पहिलाच बोललो कडक शॉट. लेग ब्रेक करून पहिलेच बोललो. या षटकार आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 21. 21 या धावसंख्येवर 17 बॉल आणि 25 एकंदरीत आपण पाहिलं तर रनची आवश्यकता असेल. संतोष डवलेच्या पहिल्याच बॉलवर आक्रमकता सिद्ध केली. थोडासा प्रयत्न हा झेल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 23 रनची आवश्यकता. 12 बॉल 23. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्याने पायच आखावे लागतात. 12 बॉल आणि 23 रन काही होऊ शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये. गेल्या मॅचमध्ये याच टीमने मुलुंड धनविन या टीमला 32 धावा करून दिल्या नव्हत्या. परंतु आता मात्र सिच्युएशन वेगळी आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. खेळपट्टीवर चेंडू राहतोय. तत्पूर्वी सिंगल मेल लेग बायच्या स्वरूपात रुपेश कोळी दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24. 11 बॉल आणि 22. 11 बॉल 22 रन्स हे सामन्याचं समीकरण. एनिथिंग कॅन बी हॅपन इन क्रिकेट असं म्हटलं जातं. क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही कोणत्याही क्षणाला सामना झुकूच शकतो. काही केव्हाही घडूच शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. बॉल ह्या वेळेला आपण पाहतायत उंची जास्तीत जास्त गाठली होती असं पंचांचं म्हणणं आहे. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना 10 बॉल आणि विजयासाठी 22 रनची आवश्यकता. ऑन साईडला ओव्हरपिच बॉल जरूर होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी मात्र यावेळेला पलटले. फेकीपर्यंत हेमकांत भोईर त्या ठिकाणी पोहोचले. कलेक्शन अचूक झालं नाही. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर. विजयासाठी 20 रनची आवश्यकता. 9 बॉल 20. 9 बॉल आणि 20 रन. सरळ बॅटचा वापर केलाय. सॉफ्ट हँडने खेळला गेलाय. अजित सुर्वे मात्र पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी परफेक्ट यावेळेला झालेली नाहीये आणि त्यामुळे 2 रन्स मिळतील. आता बॉल आहे तुमच्याकडे 8 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 18. 8 बॉल आणि 18 धावा. यश इलेक्ट्रिकल सफाळे या टीमला विजयाकरिता. प्रत्येक मॅच आता पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. यस या षटकानंतर पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल. 8 बॉल 18 सामन्याचं समीकरण. हेमकांत भोईर प्रयत्न करतायत परंतु त्या रडारमध्ये चेंडू येत नाही आहेत. त्या रेंजमध्ये चेंडू येत नाही आहेत आणि त्यामुळे सिंगल डबलला महत्त्व दिलं गेलं आत्तापर्यंत. एक मोठा फटका येईल का या वेळेला? मात्र जरूर मोठा फटका तर आहे परंतु प्रशांत धुमाळ वॉड कॅच. आणि इथून जर आपण पाहिलं तर चांगले प्रयत्न केले. स्टॉप केले या वेळेला. 2 रन्स मिळतील. वॉट ऑफ फिल्डिंग. शेवटच्या क्षणाला स्वतःवर कंट्रोल केलं होतं. काय प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं प्रशांत धुमाडा. जबरदस्त यावेळेला आपण पाहू शकतायत. मॅग्निफिसंट फिल्डिंग. एक क्रिकेटवरचं डेडिकेशन आहे. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतायत. आता बॉल आहे 7 आणि 7 बॉलमध्ये 16 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल 16. ऑन साईडला कडक शॉट. चपातीच्या बॅटमधून मात्र यावेळेला षटकार. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 10. पाणी गेलं गणेश सर.
6 बॉल आणि 10 रन. चला थोडीफार घाई करा जरा. 6 बॉल आणि 10 रनची गरज आहे. सहा बॉल आणि 10 रन्स हे सामन्याचं समीकरण. प्रशांत धुमाडा केल्या मॅचमध्ये याच गोलंदाजाने फक्त अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र थोडीफार कुठेतरी रणनीती चेंज केली गेली. गणेश काकड त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. स्वतः लीड करतायत या टीमला यंगस्टर पापडी. मोठं नाव आहे. आता नावाला साजेशी अशी गोलंदाजी सकाळच्या सत्रात तर जरूर केली, परंतु आता महत्त्वपूर्ण ही मॅच. 6 बॉल 10. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. मात्र इथून आपण पाहिलं तर प्राण भोईर यांना परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. 5 बॉल आणि विजयासाठी 10 रन्सची आवश्यकता. तुषार घरत ततच तुका यांना आपण पाहत आहेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार घरत. 5 बॉल आणि 10 रन. पाच बॉल आणि 10 रन. पाच बॉल आणि 10 रन्स हे सामन्याचं समीकरण. वेळा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मात्र पुढे सरसावतील आणि इथून जर आपण पाहिलं तर परतावं लागेल. इथून जर आपण पाहिलं तर 4 बॉल आहेत आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 9 रनची आवश्यकता. पण नार्वेकर त्या ठिकाणी मात्र फिल्डिंगसाठी होते. सलील बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग पाहायला मिळतोय. तुषार घरतला आपण पाहतायत स्ट्राईक एंडकडे. हेमकांत भोईर चांगली बॅटिंग करत असताना मात्र सेकंड रनसाठी ताबडतोड पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक थोडंसं रॉंग डिसिजन, तालमेल. मात्र चांगली बॅटिंग करत असताना हेमकांत भोईर चपाती. बॅक टू द डगआउट. 4 बॉल 9. तुषार घरत तुका प्रशांत दुमाडा समोर. या वेळेला प्रतिम, या वेळेला हे काय घडलं गेलंय. मात्र आपण पाहू शकाल हलकीशी कदाचित बॅटची एज होती की काय. यस, डेफिनेटली रुपेश मिस्त्री सर या वेळेला मान डोलावत आहेत. याचा अर्थ विकेट मिळाली असती, परंतु शेवटच्या मोमेंटला जुल्फिकार शेख अर्थातच बट्टू यांच्या हातातून थर्ड अटेम्प्टला बॉल जमिनीवर जरूर आदळला आणि त्यामुळे आपण पाहू शकता हा डॉट बॉल. आता 3 बॉल आणि 9 रन. पिच बॉल होता. जरूर या बॉलवर मोठा फटका येऊ शकला असता, परंतु सरळ बॅटचा वापर केला नाही आणि त्यामुळे कदाचित बीट झाले.
यावेळेला अप्रतिम खोलवर बॉल पाहायला मिळतोय. एक रन मिळेल आता मात्र यावेळेला आपण पाहू शकताय. बॉल आहे तुमच्याकडे 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी 8 रनची आवश्यकता. आज काय प्रभावित गोलंदाजी केले. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग बाय प्रशांत धुमाडा. 2 बॉल 8. दोन बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. 8 रनची आवश्यकता. गेल्या मॅच मध्ये सुद्धा हीच सिच्युएशन पाहायला मिळाली होती. सलील टू प्रशांत धुमाडा. वेळेला मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत तुषार घरत त्या ठिकाणी पोहोचतील का नाही. 1 बॉल आणि 7 रन. आता षटकार आला तरी हरकत नाही आहे. स्कोर लेवल होऊ शकतो. विजयावर शिक्कामोर्तब करू शकते. परंतु इथून नो बॉल मोठा फटका आला तर कदाचित मात्र यावेळेला चान्सेस निर्माण होऊ शकतात. क्रिकेटच्या खेळामध्ये झालंय तर जेबीला खूप पाठीमागे ठेवण्यात आलं. कदाचित याच खेळाडूला जर थोडंफार कुठेतरी पुढे प्रमोट केलं असतं तर धावांचा वेग कदाचित वाढू शकला असता. कारण मॅन इन फॉर्म आहे. वाळूवर सुद्धा यंदाचं मुकेशभाई भंडारे यांच्या स्पर्धेमध्ये खूप चांगलं अतिशय चांगलं दर्जेदार क्रिकेट खेळलं. यावेळेला मोठा प्रहार. स्लोवर 1 चेंडू जरूर आला. षटकार आला परंतु एका धावेने यावेळेला आपण पाहत आहेत स्कोर आर लेवल. परंतु विजय हा विजयी असतो. तुषार घरत कदाचित थोडेसे वेगाने धावले असते. तर कॉंग्रॅच्युलेशन यंगस्टर पापडी टीम.